नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नाराज असलेले आमदार सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रमुख पदावरून स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना डावलून भाजपाचे ज्येष्ठ नेते अजय संचेती यांच्याकडे कारभार सोपवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजी नाट्यानंतर भाजपाचे सूत्र हल्ले. आज मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवार यांची नागपूर येथे बैठकीचे आयोजन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अंतर्गत वाद मिटवण्याचा होणार का प्रयत्न? महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तंबी. प्रचार समाप्तीनंतर प्रसार माध्यम, सोशल मीडिया यावर प्रचार थांबवावा लागेल. चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णसेविकेच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाला जीव गमवावा लागला. गर्भवती माता जीवाच्या आकांताने ओरडत राहिली, परंतु तेथील कर्मचाऱ्यांना पाझर फुटला नाही. अखेरीस बाळ महिलेच्या उदरात दगावले. मनपा निवडणुकीत आयात उमेदवारांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र चंद्रपूर येथे दिसून येत आहे. निष्ठावंतांना वगळून उपर यांना तिकीट मिळाले तर योग्य धडा शिकवू, कार्यकर्त्यांची भावना. एसटी महामंडळाने नागरिकांकरिता 43 प्रकारच्या सवलती जाहीर केल्या असून यामध्ये शहीद जवानांच्या पत्नी, इयत्ता 5वी ते 12वी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नागरिक, रुग्ण, दिव्यांग, पत्रकार यांना 100% सवलत देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात कांचनपूर येथे एका नराधमाने रात्री विवाहित महिलेवर अत्याचार केला होता आणि त्याच वेळेस 3 वर्षाचे बाळ ओरडले म्हणून त्याचा गळा घोटला होता. अत्याचारानंतर महिलेवरही चाकूने वार केले. अशा नराधमास येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग करताना क्रेटा वाहनातून 1,12,500 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. रयतवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस आल्याचे बघताच वाहन चालकाने पळ काढला. क्रेटा वाहन सहित एकंदर 8,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात उघड झालेल्या किडनी विक्री प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. 2 दिवसांपूर्वी चंदीगड येथून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. काल पंजाब येथील मोहाली येथून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. तिसरा आरोपी कलकत्ता येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.